सुंदर अशी स्फूर्ती निर्माण आपण आमच्यामध्ये केली. जरा जोरदार आमचे उपासक सन्माननीय शिवराज भिंते साहेब यांच्याकडनं 1001 रुपयाचं धम्मदान मिळालेलं ते आपण स्वीकारावं अशी आपण विनंती. ॲडव्होकेट स्वप्नील जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. स्वप्नील जाधव साहेबांचं हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत आणि चंद्रकांत गांगुडे यांच्या शुभ हस्ते त्यांचा आपण सत्कार करत आहोत. तो सत्कार आपण स्वीकारावा अशी आपणास विनंती. गरम आहे या कमी वेळामध्ये आपण गप्प बसायचं नाही. टाळ्यांचा गडगडाट होऊ द्यात. भीम जल्लोष भीम महोत्सव साजरा होतोय. जोरदार टाळ्या होऊ द्यात. ये बात पुन्हा एकदा आयोजक माननीय श्री प्रदीप पाटील साहेब आणि त्यांच्या सर्व टीमने इतका भव्य दिव्य असा हा भीम महोत्सव साजरा केलेला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होतात आणि मनापासून टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यांना अंबरनाथ शहरामध्ये इतका भव्य दिव्याचा हा कार्यक्रम हे दुसरं वर्ष आहे आणि खूप मजा येत आहे. महाराष्ट्रात ख्यातनाम गायक या ठिकाणी आहेत विशालजी आणि सागर जी. थँक्यू सो मच. धन्यवाद. अशीच गाणी आपल्या सगळ्यांना आता आमच्यात ऐकायला भेटणार आहेत. पण तुमचा तो जल्लोष तुमचा तो जोश या दोघांना दिसला म्हणजे अजून त्यांना गाणी गायला हुरूप येणार आहे. जरा तो जोश दिसू झाला तुमच्या सगळ्यांचा. जोरात टाळ्यावर सगळ्यांच्या होऊन जाऊ द्या. एका घोषणाही सगळ्यांच्या होऊन जाऊ द्या. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि सुंदर असा हा आज अंबरनाथ मधला हा महोत्सव आयोजकांच्या वतीने आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमामध्ये अनेक गाणी जी आपण पाहिलेली ऐकलेली ती गाणी लावलेल्या आमच्यासाठी ऐकायला भेटणार. गेल्या 2-3 वर्षापासून ती म्हणजे अशी एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला ऐकायला मिळत असेल कुठला साईबाबाचा कार्यक्रम असेल तो ओम साईबाबा, कीर्तनाचा असेल तर रामकृष्ण आहे,
गझल कव्वालीचा असेल तर माशाअल्लाह ही जी दाद आहे ही प्रत्येकाची वेगवेगळी दाद आहे. तसं आम्ही आपल्या कार्यक्रम बाबासाहेबांच्या कार्यक्रमामध्ये एक पायंडा पाडला. आम्ही जर इकडून नुसता म्हणलं की बोला जय भीम तर तुमचा तितक्याच ताकदीनं जय भीम आला पाहिजे. मग इकडून आम्ही जोरातच जय भीम घातला पाहिजे असं नाही. बोला जय भीम एवढंच पाहिजे आम्हाला. ओके बोला जय भीम. अरे बर्थडे अपने बाप सेलिब्रेशन तो मानता है यार, मानता है ना. अरे मुसलमान चलता है, वेद और पुराण पर ब्राह्मण चलता है, पर मेरे भीम के संविधान पर पूरा हिंदुस्तान चलता है. संविधान का करिश्मा खोले तो यारो एक चाय बेचने वाले को इस देश का पंतप्रधान बना डाला. असे आले न गेले किती असे आले न गेले किती पण भल्या भल्यांची हारली मती. असे आले न गेले किती भल्या भल्यांची हारली मती. पण जिथं झोपती न ती महारथी असा झाला भीमराव. आणि त्यांच्या बुद्धीची ताकद आणि एका बाजूला बसवायचे बाबासाहेब त्यांच्या बुद्धीची ताकद समान असणार. जगातील 1000 विद्वान आजपर्यंत या 100 वर्षातील जगातील सर्वात हुशार विद्वानांपैकी पहिल्या क्रमांकाचे विद्वान होते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब. जगातील मी भारतातलं नाही बोलले बाप्पा,
मी भारतातलं बोलतच नाही, जगातील 100 विद्वानांची जर यादी काढली, जगातील 100 विद्वानांची जर यादी काढली तर त्याच्यामध्ये गेल्या 100 वर्षातील प्रथम क्रमांकाची जर विद्वान कोण असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अब्दुल कलाम आजाद जीवन खरीदी थी, अब्दुल कलाम आजाद जीवन खरीदी थी, पंडित जवाहरलाल नेहरू ने दौलत खरीदी थी. अब्दुल कलाम आजाद ने जीवन खरीदी थी, पंडित जवाहरलाल नेहरू ने दौलत खरीदी थी. गोली खाकर गांधी जी ने जन्नत खरीदी थी, लेकिन कलम चलाकर मेरे भीम ने इज्जत खरीदी थी. इज्जत खरीदी थी. असे आले नाही किती या कंपनीकडून 500 रुपये धम्मदान त्यांच्याही कंपनीने मी गाणे गायलेले आहेत आणि त्यांच्या वतीनं सुद्धा मी 500 रुपये धम्मदान पाहिल्यापर्यंत त्यांना मी म्हटलंय जिथं सोबती रती बाबासाहेबांनी संविधान लिहिलं हे आम्ही पण लिहू शकतो आणि तशा जातीवादीची पिलावण आजही वळवळ करते की आजही संविधान बदलायचा प्रयत्न चालू आहे. बंधूंनो, आपल्या देशामध्ये ना तो हिंदू खतरे में ना तो मुसलमान खतरे में. भैया अपने देश में ना तो हिंदू खतरे में ना तो मुसलमान खतरे में. सच बात यही है. आज ओनली वन अपना संविधान खतरे में, अपना संविधान खतरे में. तुमच्या आमच्यामध्ये फक्त भांडण झुकून मताचं राजकारण चालू आहे, फक्त मताचं राजकारण चालू आहे. आज सकाळी ज्यावेळी साजर विशाल या ठिकाणी आम्ही आलो तर आपल्या समाजापैकी ऑदर कास्ट ऑदर समाज आमच्या व्यवस्थेला जास्त होता, त्यामध्ये आमचे भैया पण होते. एकदा जोरदार टाळ्या भैयांसाठी झाल्या पाहिजेत. ओबीसी वाल्यांनी हा प्रोग्राम जास्तीत जास्त उचलून धरलेला आहे. बाबासाहेबांना मानणारा वर्ग या ठिकाणी भरपूर आहे. तर हे आपले विचार आहेत, पण मतासाठी ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या फार वेगळ्या चालल्या. म्हणून मी सांगितलं की ना इस देश में ना तो हिंदू खतरे में ना तो मुसलमान खतरे में. अगर कोई खतरे में है तो ओनली वन अपना संविधान खतरे में. आणि आज त्या लोकांना वाटतं की जे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं ते संविधान आम्ही पण लिहू शकतो. पण जे बाबासाहेबांना जमले ते कोणाला जमल का?